बदलापुरामधली आत्ताची स्थिती आपण बघितली। समाज मंदिरामध्ये या सगळ्या नागरिकांना आश्रय घ्यावा लागतोय। पुढची बातमी आपण बघणार आहोत। पुढे जाऊयात टिटवाळ्याकडे। पावसानं टिटवाळ्याला देखील झोडपून काढलंय। अनेक भागात पाणी शिरलंय। गायत्रीधाम परिसरात पाणी शिरल्याची दृश्य आपण बघतोय। अनेक सोसायट्यांमध्ये तळमजले पाण्याखाली गेलेत अशी परिस्थिती सध्या टिटवाळ्यात आहे। रेल्वे स्थानकाबाहेरच्या सखल भागात चाळ आहेत आणि या सगळ्या चाळींमध्ये राहणारे 500हून अधिक घरं पाण्याखाली गेली आहेत। इतकी परिस्थिती सध्या टिटवाळ्यामध्ये ओढवली आहे। आपण ही दृश्य सध्या बघतो आहोत। मुसळधार पावसाचा नागरिकांना आता फटका बसलाय। अनेक घरं देखील पाण्याखाली गेलेत आणि रेल्वे वाहतुकीला देखील याचा फटका बसलेला आहे। नागरिकांचं या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। अधिक माहिती आपण घेणार आहोत, पण आताची दृश्य सध्या मुसळधार पावसाचा किती मोठ्या प्रमाणात फटका बसलाय। रेल्वे वाहतूक देखील ठप्प होताना दिसते आणि गायत्रीधाम परिसरात ही दृश्य आहे। त्याचबरोबर नागरिक या रहिवासी वस्तीतून मार्ग काढत या पाण्यातून त्यांना पुढे जावं लागतंय। इतक्या मोठ्या प्रमाणात हा पाऊस पडलेला आहे। सखल भागांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। चाळ परिसर असेल किंवा बिल्डिंगच्या आपण खालचे जर मजले बघितले तर आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणात इथे पाऊस पडलाय। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। मयूर थोरात आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। मयूर, टिटवाळ्यातले आत्ताचे काय अपडेट्स? आता इथे भरपूर पाणी आहे भरलंय। रात्री साधारण 4, 4:30, 5 वाजतापासून पाणी भरायला सुरुवात झाली आणि बिल्डिंग सगळं तळमजलापर्यंत बुडलाय पाणी। एवढं पाणी आहे सध्या। हळूहळू पाणी पण वाढतच आहे अजून। किती वाजल्यापासून इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय टिटवाळा परिसरात? रात्रीपासून पाऊस कंटिन्यू पडतोय इथे आणि आता सर्व पाऊस थांबलेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पाणी भरायला सुरुवात झाली आता हळूहळू। मयूर, हा सगळा रहिवासी परिसर असणार आहे आणि त्याच्यामुळे अनेक नागरिकांचे हाल होत असतील। तळमजल्यावरचे नागरिक असतील किंवा पहिल्या मजल्यावर काही ठिकाणी तिथपर्यंत देखील पाणी पोहोचलंय का? आणि अशा वेळेला नागरिकांची काय अवस्था आहे? त्यांना रेस्क्यू करण्यासाठी तिथे काही बचाव कार्य सुरू आहे याविषयी काही सांगू शकाल किंवा तिथे तशी काही परिस्थिती? हो, हा पूर्ण नागरीचा एरिया आहे हा। आणि तळमजल्यावरती जे राहणारे लोक त्यांना आता वरती ज्यांनी असं वरती आसरा घेतलेला आहे बिल्डिंगमध्ये आणि इथे रेस्क्यू करण्यासाठी तरी अजूनपर्यंत तरी इथे कोणाचं हे आलं नाहीये। कुठल्या प्रशासनाचा म्हणजे कोणाचं काय मदत नाही आलंय, काहीच नाही अजूनपर्यंत तरी। रात्रभर हा पाऊस होता मयूर? हो, रात्रीपासून कंटिन्यू पाऊस पडतोय हा। आता थोडा थांबलाय पाऊस आणि थोडं पाणी आता हळूहळू वाढतच आहे पाणी। पाणी कमी होण्याचे चिन्ह दिसत नाही अजूनपर्यंत तरी। साधारण किती वस्तीचा भाग असेल आणि किती नागरिकांना इतक्या मोठ्या प्रमाणात याचा फटका बसलाय? कारण दृश्य आपण बघतोय की अक्षरशः अंगावर काटा येतोय। कारण या सगळ्या म्हणजे इमारतींचा तळमजला तर दिसेनासा होईल इथपर्यंत परिस्थिती आहे। हो, इथे जवळ हा पूर्ण बराच मोठा वस्तीचा एरिया आहे आणि भरपूर लोकांचा म्हणजे हाल होत आहे रात्रीपासून। धन्यवाद मयूर, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत आणि तिथली परिस्थिती आपण आखो देखा हाल बघतोय। टिटवाळ्यामधल्या पावसानं अक्षरशः गायत्रीधाम परिसरात पाणी शिरले आणि इथल्या अनेक सोसायट्यांमधले तळमजले अक्षरशः पाण्याखाली गेलेत आणि या सगळ्या रहिवाशांना आता वरच्या मजल्यावर आसरा घ्यावा लागतोय। काही वेळातच तिथे बचाव कार्य सुरू होईल अशी अपेक्षा आपण व्यक्त करूयात। अनेक रहिवासी रात्रीच्या अंधारात अडकल्याची माहिती देखील कळते आणि बचाव कार्य देखील तिथे अंधारात सुरू होतं अशी देखील माहिती सध्या कळते आहे।